गायत्रीनगर प्रीमियर लीग GPL आमच्या गायत्रीनगरचे सर्व जे खेळाडू आहेत, खरं तर त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी विषय मांडला की साहेब आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रीमियर भरवल्या जात आहेत आणि त्याच धर्तीवरती अनेक गावाचे नावं देऊन शहराचे नावं देऊन देखील प्रीमियर भरवल्या जात आहेत। तर आपल्या देखील गायत्रीनगरच्या नावाने प्रीमियर GPL आपण भरूया। तर असं तरुणांनी माझ्याकडे संकल्पना मांडल्यानंतर निश्चितच त्यांचा संकल्पना फार मोठी होती, एक विचार करण्यासारखी होती आणि खऱ्या अर्थाने गायत्रीनगरच्या तरुणांना एकत्र आणण्याची होती। त्यामुळे निश्चितच मी त्यांना होकार दिला आणि आज आपण पाहतोय की गायत्रीनगरमध्ये रामनगर या ठिकाणी आज ह्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज ह्या प्रीमियरची सुरुवात झालेली आहे, जो ओपनिंग झालेले आहे आणि ह्या प्रीमियर डे नाईट असे असणार आहे। आता याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या रात्री याचा समारोप असणार आहे। खरं तर या प्रीमियर भरवण्यासाठी आमचे सहकारी असतील, नामदेवजी धुळे साहेब असतील, आमच्या महिला अध्यक्षा एकतावधीच्या जुमडेताई असतील, आमचे बाळा कंटे असतील, आमचे माझे सहकारी रामा पाटील असतील, असे अनेक मान्यवरांनी खऱ्या अर्थाने या प्रीमियरसाठी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे या प्रीमियरमध्ये 10 टीम खेळणार आहेत, 10 संघ मालक आहेत आणि 10 टीम या प्रीमियरमध्ये खेळणार आहेत। तरी सर्व जे टीम मालक आहेत, कॅप्टन आहेत, संघ मालक आहेत, त्यांना देखील धन्यवाद करतो की त्यांनी एकत्र येऊन एक एकोपा जपण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे आज त्यांनी या खेळाची सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आज हे पहिलं वर्ष आहे, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याहीपेक्षा भव्य दिव्य या स्पर्धा होतील असं या ठिकाणी मी आपणास सांगतो आणि सर्व जे आमचे खेळाडू आहेत, टीम मालक आहेत, यांना देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सूचना करतो की खेळ हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे। आपण ज्या विचाराने सर्व एकत्र आला आहात, सर्व खेळाडू असतील, अनेक आमच्या गायत्रीनगरचे तरुण मित्र असतील, हे सर्व एका विचाराने एकत्र आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण आजपासून उद्या शेवटपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रीमियर पूर्ण करायची आहे असं या ठिकाणी मी त्यांना सूचना माझं आव्हान करतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे। आपल्याला यापुढे देखील जे सहकार्य लागेल ते निश्चितच मी करेन नगरसेवक या नात्याने आणि सर्वात तर आपण पाहतो की नायगावपासून ST स्टँडपासून ते गायत्रीनगरपर्यंत कुठेही मोठी जागा उपलब्ध नाही। त्याच्यामुळे जे आमचे होतकरू खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी देखील पुरेशी जागा नाही। तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जर डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी जसं गार्डनचं आरक्षित आहे, तर त्या ठिकाणी देखील काही जागा ही खेळासाठी कशी ठेवता येईल यासाठी आम्ही निश्चितच मी स्वतः माझे सहकारी या ठिकाणी प्रयत्नशील राहतील आणि आमच्या खेळाडूंना गायत्रीनगर रामनगर या परिसरातील सर्व खेळाडूंना निश्चितच खेळण्यासाठी कसा वाव मिळेल यासाठी माझं लक्ष राहील। मी पुन्हा एकदा आपल्या या सर्व टीम मालकांना, संघ मालकांना, ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना या ठिकाणी सूचना करतो की आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रीमियर पूर्ण करावी असं या ठिकाणी सर्वांना सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। लक्ष्मीताई जुमडे, आमचे लाडके नगरसेवक निकमजी साहेब यांनी हा आज मोठा पाऊल उचललेला आहे। आतापर्यंत इथं झाली नव्हती, पण आज हा पहिल्यांदा इथं उत्सव बघून मला खूप आनंद झाला आणि निकम साहेबांनी एवढी मोठी मॅच लावली हे बघून खूप मला खुश झाले, मी आनंदी झाले आणि सगळे खेळाडूंना, सगळ्यांची मी मावशी आहे आणि मावशीच्या थ्रू मी यांना खूप शुभेच्छा देते, मनापासून त्यांचं हे करून देते मी। खूप खूप धन्यवाद। गायत्रीनगर प्रीमियर लीग 2025 वर्ष पर्व माननीय श्री विकास निकमजी साहेब, लक्ष्मीताई जुमडे मावशी आमच्या, यांनी सर्वांनी काय सहकार्य केलं आणि जे काही खेळाडूंचं प्रेक्षक दिसतंय ते आज एवढा आनंद होतोय की सांगू शकत नाहीये।
हे आज जे घडतंय ते पुढील भावी काळामध्ये काय असेल ते सर्वच गोष्टीमध्ये होऊन जाईल हे मी मान्य करतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय की खूप आनंद वाटतोय की पहिल्यांदा 2025 मध्ये गायत्रीनगरमध्ये ऑनलाईन दाखवत आहे आणि एवढा आनंद वाटतोय ना की आमच्याच घरामध्ये हा खेळ होतोय बघून खूप बरं वाटतंय. सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय. बस धन्यवाद. आणि इथे वैशाली स्पोर्ट्सचा या संघाने नाणेफेकी हारलेली आहे आणि आर्या स्पोर्ट्सच्या संघाने आपण स्टेजवरती जाऊन बसायचंय. हा देखील एक संघ बलाढ्य संघ असा आहे ह्या भिवंडी नगरीमधला. थँक्यू. हरल्यानंतर तुमचं काय मत आहे? घ्यायचा आहे. आकाश खंदारे आपल्याला पहिला चेंडू फेस करते तो म्हणजे आकाश सोनावणे उर्फ बिट्टू आणि लिंबाळकर. पहिला चेंडू GPL 2025 मधला पहिला चेंडू चॉप केला. चेंडूला सुंदर असा फटका केला होता मात्र लूज फिल्डिंग करतोय तो म्हणजे खेळाडू मी आर्या स्पोर्ट समीर. आशिष जाधव सामना करेल आणि लिंबाळकरचा दुसरा चेंडू म्हणजे डायरेक्ट आहे. आता मात्र चेंडूला आणि आता मात्र आकाश सोनावणे झालाय. हाय दोस्तों, मैं छोटू दादा T9 TV न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए.